कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वंदे, अगं रामभाऊनी दिलेले पैसे नीट ठेवलेस ना तू? हो, कपाटात ठेवलेत। का? काय झालं? अगं काय नाही ग, म्हणजे मला काय म्हणायचंय, आता रामभाऊसने काय पैसे परत द्यायचे नाही, तर आपण आपले पैसे शिवाला परत देऊया, म्हणजे काय ती गॅरेज सोडून आणल ग। आई, म्हणजे मी काय म्हणते, अडी अडचणीला लागले तर असू दे ना आपल्याकडे। अगं अडीनडीला आपल्या अडीनडीपेक्षा शिवाची नड जास्त आहे का नाही? अगं तिनं ज्याच्याकडनं गॅरेज घाण ठेवून पैसे घेतले ते त्याला परत करून गॅरेज सोडून गेल किती? नाही, बरोबर आहे तुमचं, पण आई ते आपण हप्ते देऊन पण गॅरेज सोडवू शकतो ना। आपण शिवानीला तसं सांगूया, आणि पाहिजे तर मी असंही तिला सांगते की तुला अगदी गरज लागलीच ना तर मला सांग म्हणून। बघ बाई, तू मला जे वाटलं ते मी बोलले तुझ्याशी, आता तू ठरव काय करायचं ते। अहो आई, असं नाही हो, लग्न घर म्हटल्यावर काही अडीनडीला लागू शकतात ना, अचानक काही खर्च आला तर, म्हणून म्हटलं थोडे हाताशी असतील तर बरं होईल। आई समजून घ्या ना मला। ते खरं आहे ग, पण पैसे जपून ठेव बरं का, दिव्याच्या हाताला लागू देऊ नगस। का असं का म्हणताय तुम्ही? अगं काय नाही ग, दिव्याला उगा पैसे उधळायची सवय आहे का नाही म्हणताना म्हणलं मी। नाही आई, मी सांभाळून ठेवेन ते पैसे। वंती, देव पण किती परीक्षा बघत असतो ग, जिच्यामुळे हे लगीन होणार आहे, जिनं लग्नासाठी एवढं कर्ज काढलंय, ते माझं लेकरू शिवा, तिलाच लग्नात बोलवायची नाही होय का? कसं वाटतंय सांग मला? आई हो, माझं पण मन खातंय हो। पण त्या दिवशी होळीमध्ये जो प्रकार घडला ना, त्यानंतर शिवानी बद्दल त्यांना सांगायचं आता धाडसच नाहीये हो माझ्या। त्यात शिवानी दिव्याची बहीण आहे, हे जर कळलं ना तर दिव्याच्या लग्नाचं पण अवघड होऊन बसायचं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।